नमस्कार, मी राधिका हर्षे विद्यासागर. मी आज आपल्यासमोर अस्तित्व या नावाची एक कथा सादर करणार आहे. याच्या लेखिका आहेत डॉक्टर छाया महाजन. तर ऐकूया अस्तित्व. कोणी कुणाचं नसतं हे कळेपर्यंत अर्ध्याच्या वर आयुष्य निघून जातं. मग वाट कशाला पाहायची? सहजीवन कशाला म्हणायचं? आईचं काय? त्या भाबड्या मायेमाऊलीचं काय? आता या वाढत्या वयात गरम रक्त थंड झाल्याची चाहूल लागते. ही एक नवी जाणीव की किती किती गोष्टींवर आपण अवलंबून होतो. असं अवलंबून राहणं हा एक मोठा मूर्खपणा आणि एकदमच समोर आलेला हा अस्तित्वाचाच झगडा. आज असं वाटतंय की वामनाचा पाय आपल्याच डोक्यावर होता, पाताळात ढकलायला की घरावरच होता तो. सुमाने डोळे मिटले. फटाफट काळोखाची कितीतरी दारं उघडून काळोखाने सगळ्या उजेडालाच गिळल्यासारखं झालं. एक प्रकाशमान लाल ठिपका आणि त्यातून गुंडाळी सुटल्यासारखा झरझर उलगडत जाणारा विचार. मग अशा अनेक उलगडत जाणाऱ्या गुंडाळ्या, पतंगाच्या काटाकाटीत तुटत जाणाऱ्या धारदार मांज्यासारखा एखादा, अनेकदा नुसता धाग्यांचाच गुंता कटून तुटल्यासारखा. पण आज तिला तिचा विलक्षण राग आला. जगाकडे असं डोळे मिटून चालतं का? ही तर मिटूनच बसलीये. तिचं घर, तिचा कोश, कोशात राहत सुरक्षित वाटून घेणं आपल्याला तरी कुठे कळलं होतं? हिच्या इतक्याच विश्वासानं आपण तरी कोशातच राहत होतो की. काल त्या कोशाचं दार किलकिलं वगैरे व्हायच्याऐवजी बॉम्बस्फोटासारखं होऊन कोशच उद्ध्वस्त झाला. पण हिला कसं कळावं की ज्या कोशात ती राहते तिथे सुरक्षित अंधार आहे? सुमा, आई काळजीच्या आवाजात म्हणाली. डोक्यात विचारांचे धबधबे आणि आपलं दलदलीत रुतत जाणं, बाहेर पडायच्या प्रयत्नात खोल, आणखी खोल जाणं, डोळ्यांपुढे नुकतंच बघितलेलं चित्र फिरून फिरून येणं, जुन्या पद्धतीच्या रेकॉर्ड प्लेअरवर पिन अडकल्यासारखं, आणि मग दचकून भानावर येणं. दचकणं कशाला? वयाच्या तिशीला आपण अशा प्रसंगांना दचकलो, आश्चर्यचकित झालो, खाडकन शुद्धीवर आलो. यावर कोण विश्वास ठेवील? उलट वयाच्या तिशीला जगातल्या बऱ्याच गोष्टींचं व्यवहार ज्ञान झालेलंच असतं असं गृहीत तत्व नाही का? एक चित्र हळूहळू साकार होत जाणार. पाण्यातून भली मोठी पाषाण मूर्ती हळूहळू वर येत जावी, आडवी तशी. एक एक अवयव, एक एक रेष, विस्कटत उभारत जाणारी आकृती, अंधारातून उमटत जाणारं अंधार चित्र. ती उठून बसली. छाती भरून आली होती. बेसिनवरच्या आरशात ओला चेहरा पाहताना तिचा चेहरा तिला आई इतका स्वच्छ दिसला. वादळाचा मागमूसही नसलेला. तेवढ्यात रूपन आली आणि हाय म्हणत नाहीशी झाली. ओल्या चेहऱ्याने बल्बच्या प्रकाशात तिच्या मनात दोन गोष्टी आल्या. रूपन हल्ली सुखदेव बरोबर असते आणि आपलं वय दिसत नसलं तरी तिशी ओलांडली आहे तिने. तिच्या मनात आलं, हल्ली नेहमीच येत होतं. काय हव्यास आहे हा? ज्ञानार्जनाचं मदत कार्य? काय फक्त माझंच कर्तव्य आहे? हा माझा पहिला मुलगा, पहिला बेटा कर्तृत्वाने मोठा, असं पप्पांनी कितीतरी वेळा म्हटलंय. आपला ऊर फुगला दरवेळी. आईच्या डोळ्यात कौतुक आलं. सकाळी तिला उठवताना पप्पा म्हणायचे, उठा वाघोबा, आणि हेही की वाघ उपाशी मरेल पण गवत खाणार नाही. वाघोबा? तिचे डोळे भरून आले. तिला वाटलं आपल्यातली कमकुवत स्त्री पुन्हा पुन्हा जागी होतीये. 2 धारा आणि हुंदका तिने नॅपकिनमध्ये दडपला. जेवण लावू? श्यामाबाईंनी विचारलं. प्रयत्नपूर्वक त्या दिशेने न पाहता तिने त्यांना नाही म्हणत मान हलवली. सवयीनं त्या हसल्या. तिच्या दृष्टीनं त्या लागट हसल्या. जेवणाबिगर कसं जमलं? जीव थकून गेल्यावर खायला नको वाटतंय तरी अन्न पोटात गेल्याबिगर जमत नसतंय. ही बाई एवढ्या मोठ्यांदा बोलण्याचं धाडस कसं करते? मी जेवेन नाही तर भुकी मरेन, तुला काय करायचंय?
तरीही ती शब्दहीन आत गेली. श्यामाबाईला पाहताच डोक्यात रागाची सणक चढत गेल्याचं तिला जाणवलं. तुम्ही जा, मी जेवेन. पर साहेबांचं जेवण राहिलंय ना. श्यामाबाई ओट्याला चिकटल्यासारख्या तिला वाटल्या. या नेहमीच्या संभाषणातला वेगळा संदर्भ तिला लागला. गेल्या काही दिवसांपासून आपण नकळत असे संदर्भ लावत चाललोय असं तिला जाणवलं. आई का नाही थांबत इथे? पप्पांना का वाढत नाही? तिचा रागीट मुका चेहरा आता आईकडे सरकला. त्यांच्या वेळा निश्चित नाहीत म्हणून आम्ही मुलंच तिला थांबत जाऊ नकोस म्हणालो. तिला अन्न गिळेना. ताटात गिचमीड करून ती उठली. जेवण काय करीना बाई? हनवटीला हात लावून काळजीयुक्त आवाज काढीत श्यामाबाई ताट उचलू लागली. तिचा पदर किंचित ढळला. छातीचा उभार आणि पदराच्या बाजूने तटतटलेला पृष्ठभाग सुमाच्या नजरेस पडला. असं सौष्ठव आईत उरलं नाही. तिने बेरीज वजाबाकी करणं सुरू केलं. आईमधली वजाबाकी मोठी होती, श्री शिल्लक कमी. पप्पा म्हणायचे, फ्रॉइडच्या मते सेक्स माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका करतो हे मला पटत नाही. कारण प्रत्येक गोष्टीला तोच निकष कसा लावणार? इतर कितीतरी गोष्टी एकात एक अडकलेल्या आहेत. कर्तृत्ववान माणसामध्ये इतर माणसांसारखे स्वभावाचे कंगोरे नसतात की काय? तोही एक माणूसच असतो. सेक्स हा एक भाग जरूर आहे, पण पूर्ण आयुष्य नक्की नाही. कधी कधी काम करताना इतर बारक्या गोष्टींना फाटा द्यावा लागतो. फाटा? तिच्या डोक्यात रागाने फणा काढला. किती विश्वास ठेवला आपण पप्पांवर. कळतंय तेव्हापासून पप्पा वाक्य हेच ठेवलं. ते वाक्य ब्रह्मवाक्य मानलं. पप्पा वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य. त्यांच्या सांगितल्या गोष्टीला त्यांच्यासह श्रद्धास्थान मानलं. डॉक्टर इंजिनियर न होता संशोधक व्हायचं ठरवलं ते पप्पांमुळे. त्यांच्या खंबीर मतामागे भरीव रस्ता असणारच हे पक्क धरलं. पदवी परीक्षेला पवनच्या प्रेमात पडले. मन किती मागे ओढलं तरी ओढलं जात नव्हतं. अति अवघड काळ, फार जड गेलं. पवन म्हणाला होता, तुझं जुनाट सुमती हे नाव तुझ्या प्रेमळ पप्पांनी ठेवलं खरं, पण त्यांना स्वतःच्या डोक्यानं न चालणारी मतिमंद मुलगी अपेक्षित होती. ती तू आहेस. ते इतके शहाणे आहेत तर प्रेम ही नैसर्गिक गोष्ट आपल्या पोरींच्या बाबतीत घडू शकते हे कळत नाही की काय त्यांना? ते तुला शीख म्हणतायत आणि यशाचा तुरा स्वतःच्या पागोट्याला लावायला पाहतायत. तू डोळे उघड मायबाई. पण तिच्या डोळ्यात प्रेम असलं तरी विश्वास आई पप्पांचा होता. अगदी तिशीला सत्यव्रत तिच्या आयुष्यात आला. 1 वर्ष झालंय बहुधा. प्रयोगशाळेत मायक्रोस्कोपच्या निमित्तानं मागं उभं राहून तिच्या जवळजवळ रेलायचा. डोळ्यांनी हातांनी स्पर्शानं तिला जाग करायचा. फुलणाऱ्या शरीराला लगाम घालीत ती मान हलवून असमर्थता दाखवायची. तो हसायचा. इडिपस कॉम्प्लेक्स बेबी. ती जोरजोरात मान हलवून नकार द्यायची. या सरधोपट संज्ञेचा तिला राग यायचा. याची गरज नाही. कुठल्याही माणसाविषयी जगाला आदर असतो. तो कॉम्प्लेक्स माझा जरूर आहे, पण पप्पा इज पप्पा. ते माझे वडील योगायोगाने झाले इतकंच. एकदा तिला जवळ घेत सत्यव्रत म्हणाला होता, पुस्तकातली भाषा, बोलीभाषा, संशोधनातली भाषा तुला कळते, पण शरीराची भाषा का कळत नाही? की कळते पण तू नाकारतेस. त्याने जवळ ओढून धरत तिच्यावर ठिकठिकाणी ओठ टेकवायला सुरुवात केली. ती सैल होत गेली, पण मनातल्या घड्याळाचा गजर झाला. ती आखडली. पप्पांच्या ध्येयाच्या भाषेत सगळं लुप्त झालं. नैतिकतेची भाषा, ध्येयाची भाषा, चांगल्या वर्तणुकीची भाषा, समाजाची भाषा, कृतीने तयार होणाऱ्या प्रतिक्रियेची भाषा, चांगुलपण टिकवण्याची भाषा, जे जे वाईट आहे ते उघड बोलण्याची भाषा, न पटलेलं सांगण्याची भाषा, आत्मविश्वासाची भाषा. एकाच धड्यात असंख्य भाषांचे पप्पा. त्यांचं नाव नैतिकतेला, चांगुलपणाला जोडलं गेलेलं.
तिला आप्त सांगायचे, त्यांना फ्रान्सची शिष्यवृत्ती मिळाली, 2 वर्ष तिकडे राहिले. तुझ्या आईला घेऊन जाऊ शकले नाहीत, पैसा नव्हता ना. पण पॅरिसच्या मायानगरीतून अगदी स्वच्छ परत आले. याला चारित्र्य म्हणतात. भल्या भल्यांनाही हे जमलं नाही, ढेपाळतात, घसरून जातात. पण हा तसा नाही हो. आई म्हणायची, त्यांची एक विद्यार्थिनी होती, तत्वज्ञानात तिला डॉक्टरेट करायचं होतं. सारखी येऊन बसायची, तासन तास ते बोलायचे आणि खुळ्यागत ती ऐकत बसायची. पण नजर वर करून कधी पाहिलं नाही यांनी. एरवी हे सुमाने ताबडतोब मान्यच केलं असतं. पण आज मनात प्रश्न आला, ते बोलत होते तेव्हा तू कुठे होतीस आई? की पप्पांनीच खोलीतून बाहेर आल्यावर तुला ही गोष्ट सांगितली आणि विश्वासाने तू ती खरी मानलीस? कधी कधी पप्पा हसून म्हणायचे, लोक वरवर काही म्हणत, मनातून मात्र वचकतात मला. प्रामाणिकपणाचं हे सामर्थ्य असतं. नाव ठेवायला जागा नाही, भ्रष्ट माणसं आपोआपच 4 हात दूर राहतात. सुमाला याचा अभिमान वाटायचा. हा आपला आदर्श हे न बोलताही ठरवून गेलेलं. पवनबद्दल ती आईजवळ न बोलता फक्त पप्पांजवळ बोलली. तेच तिला समजू शकणार होते. संयम हा मोठा अवघड गुण आहे बाणवायला, पप्पा म्हणाले. पण माझ्याकडे बघ, जगताना अनेक गोष्टींकडे पाठ फिरवली तेव्हा इथे पोचलो. तोल सांभाळावा लागतो. तुला इतरांपेक्षा वेगळं व्हायचंय ना, मग हे वेगळेपण सुद्धा जागं ठेवायला लागेल स्वतःमध्ये. पवनने 3 वर्ष वाट पाहून लग्न करून घेतलं आणि सत्यव्रतने तर अगदी 6 महिन्यांपूर्वी तिला शेवटचं विचारू. आपल्या आंधळेपणावर ती भयंकर चिडली. पप्पांच्या भलावणीवर, पप्पांवरही. झालं जेवण? असं अर्धवट जेवून प्रॉब्लेम होईल. दूध आणू का नाहीतर? खोटी काळजी दाखवत श्यामाबाई अगळपगळ म्हणाल्या. नको, त्यांच्याकडे पाहणं अतीव त्रासाचं आहे हे तिला आता पुन्हा उमगलं. बरं मग साहेबांना नेऊन देते, त्या म्हणाल्या. कशाला? आई नेईल जाताना, ती म्हणाली. आजवर या बाईला रोखलं कसं नाही? अगं येऊ दे ठेवून, मी थोडा वेळ खालीच थांबून टीव्ही पाहते, आई म्हणाली. तशी सुमा निरुत्तर होऊन आईकडे टकमका पाहतच राहिली. तिच्या रागाला पारावर राहिला नाही. निर्बुद्ध बाई, स्वतःच्या पायावर धोंडा पडतोय, डोळे उघड, ती मनातल्या मनात ओरडून म्हणाली. आंधळी आहे ही, आंधळी. का माझ्यासारखीच मूर्खासारखी विश्वासून आहे देव जाणे. रागाने हातातला पेला तिने जोर जोरात जमिनीवर फेकला. कपाटाचा दरवाजा खाडकन बंद केला. आवाजांनी श्यामाबाई थपकून पाहायला लागल्या. तिला शरमल्यासारखं झालं खरं, पण काही नाही, हातातून पडला. पडक्या आवाजात ती सुसंस्कृतपणे म्हणाली आणि चेहरा लपवला. रडू तिच्या चेहऱ्यावर येऊन थांबलं होतं. पळत स्वतःच्या खोलीकडे येऊन तिने दाराला आतून कडी घातली. खिडकीच्या ग्रिलवर डोकं टेकून तिने जोरात निश्वास टाकला. उदास उदास झाली. श्यामाबाईंचा सुगठीत देह जिन्यावरून वर चढताना तिला दिसू लागला. नऊवारीतून त्यांचा दिसणारा पुष्टपुठ्ठा, भरीव पोटऱ्या, घरच्या खाण्याने बदललेला काळा टवटवीत रसदार रंग. संतापाने तिने चेहरा दोन्ही हातात लपवला. कुणाला सांगावं, हे ओझं पेलवत नाही आता मला. ने रिसर्च पेपर लिहायला घेतला आणि काही न लिहिता नुसती बसून राहील. कुणी कुणाचं नसतं हे कळायला अर्ध्याच्या वर आयुष्य निघून जातं. मग वाट कशाला पाहायची, कुटुंब कशाला म्हणायचं, घर कशाला म्हणायचं, सहजीवन कशाला म्हणायचं, आईचं काय. आता वाढत्या वयात गरम रक्त थंड झाल्याची चाहूल लागते. ही एक नवीन जाणीव की किती किती गोष्टींवर आपण अवलंबून होतो आणि असं अवलंबून राहणं हा एक मोठा मूर्खपणा, हेही नव्यानेच कळतंय.
एकदमच समोर आलेला हा अस्तित्वाचाच झगडा. आज असं वाटतंय की अदृश्य वामनाचा पाय आपल्याच डोक्यावर होता, पाताळात ढकलायला. का घरावर होता तो? याविषयी आपण अनभिज्ञ होतो. बापरे बापरे, कळलं कसं नाही आपल्याला? नाकासमोर सुसंस्कृत जगत गेलो, बाहेरच्या जगात गेलोच नाही, व्यवहारातल्या सगळ्या गोष्टींची दखल घेतलीच नाही. हद्द हद्द झाली मूर्खपणाची. समोर पाहत ती बसून राहिली. बाहेरच्या धुरकट अंधारातून एक चरित्र पुन्हा तिच्या पुढे हळूहळू रेषा जुळत जुळत. अंधुक प्रकाश. ती वर चढून गेली. पायात सपाता नव्हत्या. बहुधा पायाचा आवाज आला नाही. मधल्या कॉरिडॉरमधली पाव खिडकी उघडी. बहुतेक बाहेरून कोण येतंय याचा अंदाज बांधता यायचा. इथे पप्पांची स्टडी होती. तिथे एक कॉट होतं, टेबल खुर्ची वगैरे. खिडकी समोरून भिंत ओलांडून गेलं की आधी बेडरूम, त्याच्या मागे स्टडी. दिवा चालू होता. पप्पा स्टडीत असतील म्हणून ती अगदी अनाहूत पुढे आली. स्टडीत दिवा नाही, अंधुक प्रकाश. त्या प्रकाशात एकमेकांच्या मिठीत असलेल्या दोन व्यक्ती. पप्पा, काही न कळून तिने अस्पष्ट विचारलं. दुसऱ्या क्षणिक स्टडीचं बाहेरचं खालच्या जिन्याकडचं दार उघडल्याचा आवाज आला. त्यातून कोणीतरी बाहेर पळालं. दार लागल्याचा आवाज आला. अंधुकपणाला सरावलेल्या डोळ्यांना श्यामाबाई दिसल्या. त्यांचं ब्लाऊज अजून उघडच होतं. असं काही होईल अशी त्यांना अपेक्षाच नव्हती. त्यांनी झटकन पदर सारखा केला. बाहेर कोण गेलं? सुमा करड्या आवाजात म्हणाली. त्या घुटमळल्या. आणि तुम्ही काय करता इथे? सुमाकडे उत्तरासाठी वेळच नव्हता. झाडून घेते, त्या निर्लज्जपणे म्हणाल्या. यावेळी? तिचं आश्चर्य. आणि बाहेर? त्या घुटमटल्या. साहेब. ती बाहेर धावली. जिन्याच्या खालच्या पायरीवर बागेकडे तोंड करून पप्पा उभे होते, अनवाणी. सपाता बहुधा स्टडीत राहिल्या असाव्यात. आश्चर्य आणि आघाताने सुमा स्तब्ध उभी राहिली, थरथर कापत. डोळ्यांमध्ये समोरचं दिसू नये इतकं पाणी. दुसऱ्या क्षणी ती जागा संतापाने घेतली. उलटी फिरून ती तरातरा निघाली. पप्पा 4 पायऱ्या एकदम चढून आले. सुमा, सुमा, ऐक तरी, तुझा काही गैरसमज होतोय. तिने त्यांचा हात झटकून टाकला. समोरच्या भिंतीला चिकटून ती थरथर कापत उभी राहिली. डोक्याच्या चिंधड्या उडतायत असं तिला वाटलं. आपल्याला कशाचं रडू येतंय हेच तिला कळेना. शुद्धीत नसल्यासारखी ती अर्थहीन बडबडली. पप्पा, माझं काही नाही. पप्पा, मी नो ग्रज, प्लीज. मला कळतंय सगळं. तरीही तिला काहीच कळत नव्हतं. हा शॉक इतका जबरदस्त होता की ती सारखी रडतच होती. तेवढ्यात श्यामाबाई तिच्या अंगावरून पुढे निघाल्या. हुकमी आवाजात ती ओरडली. काय तमाशा चाललाय? लाज वाटते का? ज्या थाळीत खाता त्याच्यातच थुंकता. सुमा. पप्पांच्या आवाजात अजिजी होती. तिकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत तिने श्यामाबाईंवर डोळे रोखले. मी तर म्हणाले होते, इतक्या सांजचा कशाला झाडू मारायचा, पण साहेब म्हणाले म्हणून. ज्यांना जाताना थांबवण्याचं त्राण तिच्यात नव्हतं. ती त्यांच्याकडे पाहून जोरात थुंकली. पाठोपाठ पप्पा निघाले. त्यांनाही जरबेच्या आवाजात ती म्हणाली, थांबा, चाललात कुठे? कशाला थांबवलं हे तिलाही माहीत नव्हतं.
स्टडीतली जाळी लागलेली काढ म्हणून सांगायला मी आत गेलो तेवढ्यात तू आलीस. मी घाबरल्यानं निघून गेलो. पप्पा म्हणाले, अंधारात जाळी? विश्वास बसेल असं बोला आणि पळालात कशाला हो? घाबरल्याने तिच्या आवाजात उपहास, संताप, खेद, कितीतरी गोष्टी एकदम होत्या. पप्पांनी सबुरीचा हात केल्यासारखे केलं. म्हटले, तुझा गैरसमज होतोय सुमा. तेवढं सांगून मी बाहेर पडलो अगं. ती कडवट हसली. खोटं बोलत माणूस केवढा निर्लज्ज होतो आणि लागलीच खोटं खरंही मानायला लागतो. पण तेव्हापासून प्रत्येक दिवस जन्मठेपेची शिक्षा आहे. रोज समोर निलाजऱ्या श्यामाबाई, त्यांचं घाटदार शरीर, त्यांच्या शरीरावर गडद असलेल्या स्त्रीत्वाच्या खुणा, त्यांचा झंपरचा खोलगट भाग, छाती पुढे करून चालण्याची पद्धत आणि मागच्या डोलाऱ्याचे हेलकावे, सोबत उघड उघड दात काढणं, लगट लगट दात आणि नीतिमत्तेचे धडे शिकत वावरणारा बाप, अंधाराची निर्लज्ज साथ करून उजेडात बुरखा घालणारा. फसवलं गेल्याची भयंकर जाणीव एखाद्या ओझ्यासारखी घेऊन सुमा वावरत होती. आयुष्याचा अर्थ गमावल्याची, आयुष्य बेचव असल्याची जाणीव. हताश आयुष्य, सुटून गेलेलं, बंद दारामागे कुडताना. असे किती दिवस काढू शकू, हा एकच विचार मनात होता. किती दिवस अशा निलाजऱ्या घरात वावरायचं, सुसंस्कृतपणाचा बुरखा घेऊन? पूर्ण खोलीच एक कबर असल्यासारखी. जिवंत गाडलं जाणं, नसलेल्या देवाची करुणा भाकणं, नसलेल्या चांगुलपणाची कास धरणं. आज तिने डोळे उघडून नीट आईकडे पाहिलं. ती शांतपणे टीव्ही पाहत होती. तडजोडीशिवाय सुख नाही बाई, असं ती म्हणायलाच सुमाला आठवलं. मऊ सोफ्यात फोमच्या उशीवर डोकं टेकवून बशीतलं श्यामाबाईंनी दिलेलं सफरचंद ती चवीनं खात होती. श्यामाबाई पप्पांपुढे लगलग करीत, मागे पुढे करीत, शरीराला हेलकावे देत उगाचच नसलेलं काम करीत होत्या. श्यामाबाईंना डोळ्यांच्या कोपऱ्याने निरखीत, तिकडे आपण पाहतच नाहीत असं दाखवत तिकडेच पाहत उद्या भाषणात काय सांगणार हे पप्पा रूपनला ऐकवत होते. ऐकल्यासारखं करत बोटांनी सतत सुखदेवचा नंबर फिरवीत रूपन सतत तो डिस्कनेक्ट करीत चाळवाचाळव करत होती. पप्पा आता थांबतील तर बरं असा भावही ती लपवू पाहत होती. सगळं जिथल्या तिथे होतं. सुरक्षित, सुखरूप. या वातावरणात मीच असुरक्षित का राहायचं? आईनं श्यामाबाईंना कष्टापुरतं मान्यच केलंय. श्यामाबाईंचं सोयर सुतक रूपनलाही नाहीच. पप्पांचा बुरखा टिकलेला आहेच. त्रस्त आहे ती फक्त मी. आता ना पवन आहे ना सत्यव्रत. पण आपल्याला आयुष्य आहे ते जगलं तर पाहिजेच ना. कदाचित या सगळ्यांइतकंच निर्लज्जपणे जगलं पाहिजे. मिळालेलं आयुष्य नको असेल तर मरणं हाच पर्याय आहे. पण जसं जन्माला येणं हातात नाही तसं मरणही नाही. आत्महत्येच्या प्रयत्नातून माणसं मरतातच असं कुठं आहे? अगदी वीट आलेल्या क्षणाला हे नको असलेलं शरीर, मन आणि आयुष्य कुठे टाकून देता येतं? खरं तर कैदीच आपण, जगण्याची शिक्षा मिळालेली. पण जगायचं तर आहे, मग धडपणेच जगलं पाहिजे ना. मारामारी करत, जुळवून घेत, मन मारून जुळवून घेत, स्वतःला टिकवण्याची धडपड करत. अस्तित्वाचा झगडा म्हणतात तो हाच. मग इतक्या वर्षात अनुभवी असूनही अनुभवी न झालेली सुमा स्वतःच्या वर्तुळाला पक्क करत समज आल्यासारखी निमूट झाली. चेहऱ्यावर बेमालूम हसू कष्टाने आणत म्हणाली, उद्या जरा बाहेर जाऊया का आपण? फार बोर झालंय.
होकारार्थी उत्तर अर्थातच तिला अपेक्षित होतं. सगळ्यांची स्वतःच्या अस्तित्वाशी निगडीत उत्तरं तिला मिळणारच होती. माझं हे सादरीकरण पाहण्यासाठी डॉक्टर छाया महाजन यांच्या साहित्य छाया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा www.chayamahazan.com या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्हाला हे सादरीकरण पाहता येईल. तसंच अशा अनेक मराठी कविता, साहित्य, मराठी कथा हे ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.